नमस्कार मित्रांनो, आम्ही येऊन पोचलो. हे आज टेंट असत, फोटो बिटो काढून घेतलो. ह्यो टेंटचो दिवसाचो नजारो. आम्ही संध्याकाळचे 3 वाजता येऊन हय पोचलो. हे सगळ्यांचे टेंट, जो तो टेंटमध्ये घुसलो. ह्यो माझो वाटून घेतल्यानी माका एकटाकत ठेवल्यानी. कोण 3 जणांना दिसतात, कोण 2 जणांना दिसतात. माझो कोणी विचारच करूक नाही. सगळ्यांका नजारो आवडलेलो असा काय आता पहिलाच रावतलो. ह्यो सगळं लहान पोरगो आमचो झोपडो बघल्यान आम्ही अंगठो तोंडात घेऊन झोपलो. ग्रुपचो फोटो काढलो, घरातल्यांका पाठवूक पोचलो म्हणून. नंतर मग 1-2 रील्स करून घेतलं, कारण आमका आता जायचं असं समुद्र किनाऱ्यावरती. येऊक रात्र होतली, मग काय रील्स करू गावाचा नाही आणि दमलो पण सकाळपासून प्रवास करतो म्हणून आताच काय तर म्हटलं 1-2 करून घेऊया. म्हणून इथे मस्तपैकी 2-3 रील्स केलं. त्याच्यातले 2 जण झोपले सुद्धा, हे बघा. नंतर मग आम्ही मस्तपैकी रेडी होऊन समुद्र किनाऱ्यावरती जाऊक निघालो. थोडेसे फोटो काढलं. हे आमचे ग्रुपचे फोटो वय तसे पोज देऊन सगळे काढतात. आणि महिला मंडळ म्हटल्यानंतर काही विचारू नको. चौपाटीवरती जातलं तेवढा तो माणूस म्हणालो की तुम्ही नाश्ता रेडी असा, नाश्ता करून जावा, येऊक तुमका उशीर होतलो. मिसळ पाव आणि चाय असा. मग चला म्हटलं, पहिलोच आमचोच नंबर, पहिलो आमचीच लोक असत, कारण आम्ही निघालेलो समुद्र किनाऱ्यावरती जाऊ आणि आमका त्यांना अडवल्यान म्हणता नाश्ता करून जावा. झणझणीत मिसळ पाव दिसता, आता खाऊन बघूया कसं लागतं तो. म्हणून आमचीच मंडळी सगळी ग्रुप असा, तो पहिलं घेतात सगळीजण खातलं आणि आता मस्तपैकी फिराक जातं. त्याच्यानंतर रात्री परत हय इव्हेंट असतात, काय गेम असतल्यात, काय डान्स बिन्स असतला, DJ बघूया आता नंतर काय. तर आधी पहिला समुद्र किनाऱ्यावरती जाऊन फिरान येतो काळोख पडायच्या अगोदर. म्हणून सगळ्यांनी फटाफट ताव मारल्याने मिसळ पाववरती. चला चला सोनाली मॅडम चला. या सृष्टी 2 नाश्ता घेऊन चालला. या सगळ्यात आमचा छोटा पोरग्या प्रियंका पण बघतोय आता किती नाश्ता घेता. आता हलणार नाही थैसून. अगं चल बाय, बस झाला, किती खाशीत. उमेश, किशोर, लवकुश आणि हा शेवटचा आमचा पोरगा संतोष सुतार बुवा असा. खा बाबा, भरपूर खा, गावचा असा. चला खाऊन बघा कसा झालाय तो. नाही तोंडा सगळ्यांचे छान दिसतात, म्हणजे टेस्टीच झाला. मग मी आव बघलंय खाऊन. होय खराच मस्त झणझणीत होतो, कोंबड्याचा रसो जसो काय. खाल्लं आणि आम्ही निघालो फटाफट. इलो समुद्र किनाऱ्यावरती. हायसून खाली उतराक एक शिडी लावलेली होती, कारण खूपच खोल होता. हाय डायरेक्ट उतराक जमलाच नसता. ही बघ धड पडली. सगळ्यांका राजून खाली उतरून घेतल्यान आणि नंतर सगळीजणं कोण फोटो काढता, कोण सेल्फी घेता, कोण नजारो शूट करता. सगळे आपापल्या मस्तीत दंग झाले. संध्याकाळच्या वातावरणात फोटो पण आम्हाला हवे तसे काढून घेतलं. आणि महिला मंडळाच्या तर पोच काय विचारूच नको. मी आता सूर्याकाच हातात घेतलंय, डुबत्या सूर्याक. नंतर मग आम्ही गेलो पाण्यामध्ये. म्हटलं थोडंसं पाण्याच्या ह्याच्यामध्ये बसून घेऊया. गेलो एक राऊंड मारूक. संध्याकाळ झालेली. परत इलो तर मस्तपैकी लाईटिंग झालेली होती. काय वाटता नजारो. खूपच छान वाटत होतं रात्रीचा नजारो. टेंट एवढे भारी दिसत होते ना त्या लाईटिंगमध्ये की लय बारा वाटला. आणि साईडला म्युझिक चालू. या दोघांचा काहीतरी विषय गंभीर असा. बोलतं ह्या काय घेणार नाही वाटतं, लांबसून बघता. या वेळे लगेच महिला लोकांची संगीत खुर्ची चालू झालेली असा. आमची पोरगी अजून रेडी होऊन बाहेरच पडाक नाहीत सगळीजण. इली बाबा एकदाची. आता थोडे आम्ही फोटो शूट करून घेतलं. आम्ही फोटो काढून घेतलं. थोडे त्यांचा प्रोग्राम चालू असा आणि हड्या आमचे फोटो काढणं चालू असत, कारण लाईटिंग एवढी भारी होती ना की वाटतच नव्हता. मस्त फिरत राहावं आणि शूटिंग करावं असाच वाटत होता. खूपच सुंदर नजारा.
बाकी हडे गेम चालू ह डीजे चालू असा सगळ्यात चालू असा काय करतलाच नाही काय नाही एका दिवसामध्ये. ह्याला डीजे लावल्याने आम्ही पण वाईट नाचान घेतलं वायच कित्याक म्हणा बरात नाचलो 2 तास तरी नाचतच होतो आम्ही. 10 वाजेपर्यंत नाचत होतो. 10 वाजता जेवण दिल्याने तोपर्यंत आम्ही आपली नाचतो. त्याच्यामध्ये नाश्ता झाला पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं. चार्जिंगला लावलेलं होतं मोबाईल म्हणून शूटिंग करू गावाक नाही. बार्बिक्यू असता पनीर पकोडे होते चिकन खाणाऱ्यांका चिकन पकोडे होते लय मजा आली भारी अनुभव खूपच भारी. नमस्कार.